पहाटेच्या पवित्र प्रहरामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व साधकांबद्दल सद्भाव प्रकट करू. पहाटेच्या मुक्तचिंतनामध्ये शांत सुखाय आणि साधक हिताय असणाऱ्या आपल्या चिंतनामध्ये विषय आपला चालू होता वासना जन्म मरणाचं कारण आहे. आणि या वासनेचा विनाश ही जन्ममरण निवृत्तीचा उपाय आहे आणि अप्रत्यक्षरित्या भगवत प्राप्तीचा तो उपाय आहे. वासना विनाश करणं याकरता आपलं त्याची बारीक चिकित्सा चालू आहे. वासनेचे 4 प्रवाह, त्यामध्ये पापनाश, संस्काराचा जो परिणाम होतो त्यामुळे तो संस्काराचा प्रवाह परिवर्तित होण्याकरता स्वभाव सुधार, गुणवृद्धी, युक्त आहार विहार आदी आदी गुणातीतच्या दृष्टीनं यामध्ये असेही रस्ते असतात की ज्यावेळेला मनुष्य या सगळ्या तपशिलामध्ये कलियुगाच्या विरोधामुळे जेव्हा कंटाळतो, हे सगळं इतकं बारीक बारीक आपल्याला कसं जमायचं, त्यावेळेला सौ सोनार की एक लोहार की असाही एक रस्ता आपल्या संतांनी आपल्याकडे दिला आहे. स्वतः परमात्म्याने सुद्धा त्याचं समर्थन केलं आहे. परमात्म्याने दोन्ही बाजू मांडल्यात. एक बाजू ही माया कठीण आहे हाही विषय मांडला आहे. दैवी एषा गुणमयी मोह माया दुरत्या मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. तेव्हा कठीण आहे हाही भाग मांडला आहे. सोपा आहे असाही काही भाग आहे. वासनेची चिकित्सा, वासनेचं शनै शनैर उपराम होणं हा जसा एक भाग आहे, तसं आपली वासना निवृत्तीची तळमळ मनाच्या ऐवजी स्वपर्यंत जर खोल असेल तर करणनिरपेक्ष कालनिरपेक्ष साधन भक्ती आणि ज्ञानामध्ये, त्यामध्ये भक्तीची साधना डोक्याला, शरीराला, क्रियेला जास्त ताण न देता एक रस्ता आपल्या संतांनी आपल्याला सांगितला आहे भगवत समर्थनानं. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मद बदले तया ऐरथडीत सरले माया जाळ. मायावर विजय मिळवता येतो. मग त्याचा हा वासना क्रमण प्रवाहन जो आपला चालू आहे त्याचं काय, तर त्याच्यावर भगवान म्हणतात जबाबदारी मी घेतो. शेवटी जन्ममरणच सोडायचं आहे ना, तर मी तर जन्ममरणात टाकणारा मीच आहे, तुम्हाला काढणारा मीच आहे. स्वतंत्र अधिकार. राष्ट्रपतीला जशी फाशीची शिक्षा समाप्त करता येते, तसं कर्तुमन्यथा कर्तुम शक्ती असणाऱ्या परमात्म्याजवळ अशी शक्ती आहे, पण त्यांनी त्याच्यात एक आट टाकली. तुम्ही एवढं फक्त करा, मग पुढचं मी करतो. जो मद होय अनन्य शरण, आणि त्याचे निवारे मी जन्म मरण.
शरणागता शरण्य मीच एको. म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे हा जसा एक भाग आहे, वासना जन्ममरणाचं कारण आहे, हा कार्यकारण भाव कळल्यानंतर वासना विनाशाचे प्राकृत सावधानीचे तपशिलातले उपायामध्येच हे सगळं आहे. बाकीचं काय काय मग ते पापनाश, कारण सुख आणि दुःख हे पापाची आणि पुण्याची फलश्रुती आहे. आणि या पापपुण्याची वासना हे जन्ममरणाचं कारण आहे. म्हणून त्या विस्तृत विभागानं जसं जाता येतं तसं शरणागती हा शॉर्टकट आहे. कशावरून आज माझ्या मनात आलं, ही वारी काय आहे, हे शरणागती करत आहे. देव म्हणले ना की नामदेवा आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत असे गुज पाडणं. गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं बस तू एवढं कर, ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य, हे सगळे सोडून ये घरून. बस ही सवय लावण्याकरता वारी आहे. अनन्य शरणाची सवय म्हणजे वारी आहे. ये तू सर्वाणी कर्माणी मयी संन्यस्य मत्परा अनन्येनैव योगेन माम ध्यायंत उपासते. भगवान पुढच्या श्लोकाचे आश्वासन देतात. तसं तिथं म्हणणे त्याचे निवारी मी जन्ममरण. तर तिथं फक्त जन्ममरण निवारणं हा उद्धाराचंच एक स्वरूप सांगितलं. आणि इथं दुसऱ्या भाषेत तेच सांगितलं, तेषाम अहम समुद्धरता मृत्यू संसार सागरा. ते जन्ममरण चुकवण्याचा शब्द आहे मृत्यू संसार सागरा. अहम समुद्धरता. तेव्हा अशा पद्धतीमध्ये भगवान स्वतः आश्वासन देतात, तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार. ठोक आश्वासन. भवामी नचिरात पार्थ मयि आवेशित चेतसाम. मयि आवेशित चेतसाम मयि आवेशित नचिरात समुद्धरता भवामी. त्याचा मी उद्धार करता होतो. प्रमेय बलाच्या दृष्टिकोनातून भक्तिमार्गामध्ये जेवढं आधार आहे एवढा दुसऱ्या कोणत्या ह्याच्यात नाही. कर्माच्या आचरणात शांती, डोंगरे महाराजांचा शब्द. ज्ञानाच्या बोधात शांती, शब्द कळण्यात नाही, बोध झाला तर शांती. असं आहे. आणि भक्तीमध्ये काही नाही, फक्त अनन्य शरणागतीत सगळं पूर्ण. काय आहे, प्रत्येक ह्याच्यात काही मेख असतेच. आमच्या खेडगावी लोक म्हणतात ज्ञानबाची मेख, तसं मेख असतेच थोडीशी, पण अनन्य शरण बस एवढीच मेख आहे, जास्त नाही. त्या कर्मयोगात फार बारीक मेख आहेत. तो कसा पाहिजे, कर्माचा अधिकार असला पाहिजे, त्याची फलाची इच्छा नको, आणि कर्म हेतू नको, आणि अकर्मण्य नको. इतकं चारची कात्री आहे, तेव्हा तो कर्मयोग पुरा करतात. ज्ञानयोगामध्ये शुद्ध विवेकाची बैठक पाहिजे, वैराग्य पूर्ण पाहिजे, मग ज्ञानाचा बोध. नुसती बुद्धी असून बोध होत नाही. भक्तीमध्ये एकच टप्पा, अनन्य शरणागत. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्ममरण. तर या अनन्य शरणागतीची प्रॅक्टिस करता संतांनी आपल्याला ही वारी टाकलेली आहे. आणि देवाच्या समर्थनातून देवगुज सांगे पंढरीसी या रे. बस आषाढी कार्तिकी विसरू नका माझं. तर या लेव्हलप्रमाणे विचार करा. आणि ही अनन्य शरणागतीचा जो भाग आहे ना,
तर ह्या अनन्य शरणागतीच्या भागाचा विचार हा महत्त्वाचा आहे. ही अनन्य शरणागती महाराज एकात एक खोडा थोडासा एवढाच आहे बरं का, बाकी काही जास्त नाही आहे. आपल्या भ्रमाकरता थोडंसं ज्ञानाने समजून घ्या स्वतःला की मी आणि मन बुद्धी चित्त हे वेगळं आहे. इतकं अनात्मविवेकाचं बैठक, वैराग्याची बैठक शरणागताला कमी चालते. विवेक दोघांनाही लागतो. भक्तीनं जाणाऱ्यालाही विवेक लागतो, ज्ञानानं जाणाऱ्यालाही विवेक लागतो. 10वी शिकल्यावरच आर्ट सायन्सकडं जाता येतं हे जसं आहे, तसं विवेकापर्यंत सत्संगाचा उपयोग भक्ताला आणि ज्ञानालाही आहे. म्हणून कोणत्याही साधकाने सत्संग करावा. आमच्या रामसुखदासजी स्वामींचा आग्रह होता, सत्संग साधका करता पाहिजे. मग बिनु सतसंग विवेक न होई, रामकृपा बिनु सुलभन सोई. तेव्हा सत्संगपर्यंत अपेक्षा काही भक्तिवाल्या लोकांना असं वाटतं की सत्संगाची गरज नाही. तसं नाही प्रकार. सत्संगाची गरज सगळ्यांना आहे, भक्तिमार्गी असा ज्ञानमार्गी असा. काही वेळेला काही लोकांना वाटतं शब्दच्छलवाल्यांनाच सत्संगाची गरज आहे, पण असं नाही आहे. कॉमन पोर्शन ज्याला म्हणतो आपण शाळेचा, तसं परमार्थाचा कॉमन पोर्शन आहे विवेक. विवेकाने काय होतं, समष्टीमध्ये जसं विनाशी आणि अविनाशीत्व कळतं, तसं आपल्या हात असणारं विनाशी अविनाशीत्व कळतं. हे जे मन बुद्धी आहे ना, ही विनाशी आहे, बदलणारी आहे. लक्षात घ्या. त्याच्या आत असणारं फक्त आत्मतत्व हे अविनाशी आहे. म्हणून भक्तीच्या विभागामध्ये दोन्हीचा समन्वय सांगताना सांगितलं, अविनाश करी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. हे चरणाचा अर्थ समजून घ्या. म्हणजे आपल्यातलं आत्मतत्व अविनाशी आहे इथपर्यंत विवेकाची गरज भक्ताला सुद्धा आहे. शरीर विनाशी आहे आणि आत्मा अविनाशी आहे इथपर्यंतचं चिंतन भक्तिमार्गामध्ये सुद्धा गरजेचं आहे. अहम ब्रह्मास्मीची चिंतनाची आवश्यकता नसली तरी आहे, पण निदान आपल्यातलं हे दोन भाग जे आहेत, विनाशी भाग आणि अविनाशी भाग, याच्यामुळं काय होईल, शरण होण्याचं, अनन्य होण्याचं स्व काय हे कळेल. आणि स्वसमर्पणाला अनन्य शरण म्हणतात. मन समर्पणाला नाही, तात्पुरतं मनात आलं की गेलो देवाकडं. म्हणून वारी करताना मनाने शरीराने नाही करायची, स्वनी करायची. म्हणजे अनन्य शरणागतीचा रस्ता सुरू झाला. आपण स्व घरी ठेवून यातून शरीराला इथं आणतो. हे आपल्या वारीतला दोष. तर मोबाईलचा लगाम बरोबरच आहे, शरीर इथं आणि चित्त सगळं घरी. तिकडं पाऊस झाला का, पेरणी केली का, एका दिवसात काय फरक पडणार आहे. पण ते या दिवसात पावसाळ्याचे दिवस असतात, डोक्यात सगळं तेच. हे लक्षात घ्या. तेव्हा स्वद्वारा वारी करणं ही अनन्य शरणागती आहे. हा स्व कळला पाहिजे. मी कोण यातला, हे विचार येतात हा मी आहे, संकल्प येतात हा मी आहे, कमी याच्या पलीकडे आहे. अरे संकल्प विकल्पात्मक मना, इतकं शास्त्र तर सगळ्यांनी शिकलंच पाहिजे. हे मनात संकल्प विकल्प येतात ती मनाची लेवल आहे, सारासार विचार होतो ती बुद्धीची लेवल आहे, आठव प्रकार जो आहे तो चित्ताची लेवल आहे. आणि या सगळ्याद्वारा भौतिक पदार्थाला आपण मी म्हणतो, हा अहम आहे, अशुद्ध अहम. अहंकार जो आहे ना, तो प्राकृतिक पदार्थाशी ममता ठेवली तर अहंकार होतो. प्राकृत पदार्थाशी ममता नाही ठेवली तर अहंकार नाहीच. प्राकृत पदार्थ मी माझे आहेत हे समजणं, आणि मी म्हणजेच ते प्राकृत सगळ्या पदव्या, यालाच अहंकार म्हणतात. ज्ञान असणारं नाशवान आहे, पण मी ज्ञानी हा अहंकार. मी धनवान, धन नाशवानच आहे. धन राहत नाही, हे सगळं भौतिक ज्ञान राहत नाही,
ज्ञानशब्द परमात्म तत्वाच्या अर्थानं घ्यायचंच नाही, समजणं या अर्थाने आपण ज्ञानशब्द 90% वापरतो. ज्ञानशब्द परमार्थातलं ज्ञान या अर्थातून ज्ञानशब्द लोक वापरतच नाही. समजणं याला ज्ञान म्हणतो आणि हे प्राकृत आहे, अलग लक्षात. आणि हे प्राकृत ज्ञान त्याच्यात आपण आपल्या मीला स्थापित करतो. मीमध्ये प्राकृत पदार्थाला घेणं म्हणजे ममता. धन माझं, बायका माझी, पोरं माझे, घर माझे, सगळे प्राकृत पदार्थाला आपल्यात घेणं याचं नाव ममता. आणि या प्राकृत पदार्थात आपल्याला स्थापित करणं, मी धनवान, मी सत्तावान, मी प्रापंचिक, याला म्हणतात अहंकार. तर अहम आणि ममता हे सगळं प्राकृत लेव्हलवर आहे, हे लक्षात घ्या. आणि या प्राकृत पदार्थाच्या लेव्हलवर स्वतःला मी समजणं हे अज्ञान आहे. या प्राकृत पदार्थाच्या समजेतच आपल्याला मी समजणं, देह मी समजणं हे अज्ञान आहे. याच्या आत तो बसलेला आहे स्व, शुद्ध चैतन्य, आणि त्याच्याद्वारा शरण जाणं ही शरणागती. म्हणजे इतकं समजेपर्यंतचं समजून घेणारं ज्ञान भक्ताला सुद्धा गरजेचं आहे. ज्ञानाचं जे स्वरूपभूत ज्ञान आहे ना, त्याची भक्ताला फार गरज नाही. स्वरूपभूत ज्ञान आहे त्या ठिकाणी आहेच, ते गरज नाही असंही नाही, नसलं तरी नसतं असं नाही, नसलं तरी असतं असं नाही. स्वरूपभूत जे ज्ञान आहे ते देव भेटला तरी काय आहे, तुमच्या देवाच्यामध्ये फरक काय, आपलं रूप आणि आपलं स्वरूप याच्यात भेद आहे, आणि देवाचं रूप आणि देवाचं स्वरूप याच्यात अभेद आहे. परत एकदा वाक्य ऐका. आपलं रूप प्राकृत आहे आणि आपलं स्वरूप प्राकृत नाही आहे. देवाचं रूपही अप्राकृत, अपंचीकृत पंचमहाभूताचं दिव्य चैतन्य अजोपिसन अव्ययात्मा. आपण इथं का दर्शनाला यायचं? एखादा तार्किक काय म्हणेल, अहो शेवटी ही सुद्धा प्रकृतीच आहे, देऊळ तरी काय प्रकृती आहे, मूर्ती तरी काय प्रकृतीच आहे, असं तार्किक म्हणेल की नाही. मग त्यातला फरक काय आहे? तर तुमच्यामध्ये जे निर्माण आहे ते जड चैतन्य म्हणून तुमचं जीवत्वाचं सगळा व्यवहार आहे, आणि परमात्माचा अवतार म्हणजे रूप आणि स्वरूप एकरूपच आहे, प्रकृती नाहीच असं आहे. म्हणून इथं दर्शनाला यायचं. इथं दिसायला रूप दिसतं पण आहे ते स्वरूप. आपलं कधी रूप स्वरूप असू शकत नाही. आपलं रूप वेगळं आणि स्वरूप वेगळं. हे हात पाय कान हे आपलं रूप आहे, आणि याला हलवणारं जे ते आपलं स्वरूप आहे. आपल्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये हा फरक आहे. आपल्या रूप आणि स्वरूपाशी भेद आहे आणि परमात्म्याच्या रूप स्वरूपाशी अभेद आहे. म्हणून सगुण साक्षात्काराची सुद्धा तितकी गरज आहे. त्याच्यामध्ये कमीपणा समजू नये. याचं कारण रूप आणि स्वरूप याच्यात भेद नाही. परमात्म्याच्या रूप स्वरूपामध्ये भेद नाही, आपल्या रूप स्वरूपामध्ये भेद आहे. आपण त्यामुळं अवस्थेत राहतो. एका वेळेला आपलं स्वरूप वेगळं राहतं, रूपाशी तल्लीन राहत नाही. सुषुप्ती अवस्थेत रूप स्वरूपाशी एकता आहे का भिन्नता आहे? स्वरूप रूपाशी तदाकार नाही, त्याचंच नाव सुषुप्ती. आणि स्वरूप आणि रूपाशी अज्ञानानं संबंध, याच्यात जागृती आणि स्वप्न. आणि अज्ञानामध्ये ज्या वेळेला आपण हे आपलं सगळी प्रकृती लीन होते, स्वरूपापासून अलिप्त राहते, त्यावेळेला सुषुप्ती. अशा अवस्था देवाला नाहीत. आपल्याला अवस्था आहेत, देवाला अवस्था नाहीत. लक्षात घ्या. नित्यशुद्ध बुद्ध ज्याला म्हणतात, आणि ज्याला ज्याला स्वरूप साक्षात्कार होतो ना, तो या अवस्थेच्या पलीकडे जातो. म्हणून भगवंताची स्तुती करताना आता गणपती अथर्वशीर्ष अथर्व वेदामध्ये स्तुती करताना गुणत्रयातीतः कालत्रयातीतः अवस्थात्रयातीतः, त्याला अवस्था नाही, गुण नाही आणि काल नाही. आपला रूप आणि स्वरूप एक नसल्यामुळं आपल्या रूपाच्या प्राकृतिक विभागामुळं आपल्याला काल आहे. भूतकाल, भविष्यकाल, वर्तमान काल. देवाच्या न करता हा काल नाही. म्हणून गुणत्रयातीता, देहत्रयातीता
हे सूक्ष्मदेह स्थूलदेह कारण देह, देह नाही, देह नाही, काल नाही, गुण नाही, असं आहे. म्हणून त्याच्या स्वरूपामध्ये आणि रूपामध्ये अभेद आहे. म्हणून या रूपाचं ध्यानातही स्वरूपाचा साक्षात्कार आहे. आपल्या रूपाच्या ध्यानात स्वरूपाचा साक्षात्कार नाही, प्रकृतीचाच अनुभव आहे. आपल्या रूपाबरोबर गुणप्रभाव आहे, आपल्या रूपाबरोबर अनुकूल प्रतिकूलता आहे, द्वंद्व आहे. भगवंताच्या रूपदर्शनामध्ये द्वंद्व नाही, 2 विभाग नाही, 3 विभाग नाही, 4 विभाग नाही, काही नाही. आपल्यामध्ये सगळे 2 आहे, 3 आहे, 4 आहे. प्रकृती पुरुष, गुणत्रय आहे, अवस्थात्रय, नंतर पुरुषार्थ चतुर्थ, पुरुषार्थ वर्ण चतुर्थ, 3 4 प्रकार, 2 प्रकार, 1 प्रकार, हे सगळे आपल्यामध्ये आहे. आणि हे सगळे अनेक प्रकार कशामुळे? तर अष्टधा प्रकृतीमुळे. हे आपलं शरीर जे आहे, हे रूप जे आहे ते अष्टधा प्रकृती संबंधित आहे. आणि परमात्म्यात म्हणून दोन्ही दिसती सारखी सारखी, वर्म जाणे तो पारखी. मग तार्किक लोक जे म्हणतात ना, तो भेद न समजता म्हणतात जे जे दिसे ते ते नाश आहे. देव दिसला तरी नाश का? अरे दिसला म्हणजे तो प्रकृतीत कसा येईल? प्रकृतीतली वस्तू दिसणं आणि देव दिसणं सारखं नव्हे. त्याचं दिसणं कसं असतं? हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. आपलं दिसणं असं आहे का? नाही. म्हणून आपण जे एकमेकाला रूपाचा साक्षात्कार करतो ना, तो प्रकृतीप्रधान असल्यामुळं तो तेवढा अनुभवगम्य नाही. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, याचं कारण रूप आणि स्वरूपाशी अभेद. आपल्या सगळ्याचं रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी नसतं. गुणप्रभाव असल्यामुळं किती चांगला माणूस असला आणि त्याची आई मेलेली असली, तुझा चेहरा सुख झाले हो साजणीवाला नाही राहत, उगाच उदास कसं तरी राहत. आपल्या रूपावर गुणाचा प्रभाव आहे, कालाचा प्रभाव आहे, अवस्थेचा प्रभाव आहे. पण डोंगरे मला सोप्या भाषेत सांगायचे की ज्याचा आनंद लुप्त होतो, नित्य नसतो, तो जीव. आणि ज्याचा आनंद कधी लुप्त होत नाही तो परमात्मा. मग उदाहरण सांगायचे. मग उदाहरण सांगताना म्हणायचे, भूक लागलेल्या अवस्थेत एखाद्याच्या समोरचं ताट काढलं तर चेहरा फोटो काढण्याजोगा होईल. फार भूक लागलेली असते. रामचंद्रांच्या समोर संपूर्ण राज्याभिषेकाच्या वेळेचं ताट वाढलेलं, एका मिनिटात त्या कैकईनं ओढून घेतलं, पण काही परिणाम नाही. भगवान श्रीकृष्णाच्या समोर एका मिनिटात ती द्वारका धाड 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 जळत होती. सगळेच्या सगळे युद्ध झालं, द्वारका पेटली, आणि तरी ते आपल्या मस्तीमध्ये प्रभास क्षेत्रावर होते. तर ज्याच्यावर कोणत्याही परिस्थितीचा काहीही परिणाम होत नाही कधीही, ज्याचा आनंद कधी लुप्त होत नाही, तो परमात्मा असं आहे. आणि तुमचा आमचा आनंद कधी स्थिर राहत नाही, देशकाल परिस्थितीनुसार फिरतो, द्वंद्वात्मक राहतो. म्हणून दोन्ही दिसती सारखी सारखी, वर्म जाणे तो पारखी, हे लक्षात ठेवा. इथं काय यायचं? ते म्हणत इथं तरी काय, कटेवर हात ठेवणार एक रूपच आहे, पण त्या रूपात आणि आपल्या रूपात किती अंतर आहे हे समजून घेऊन यायचं. ते रूप आणि स्वरूप एकत्र आहे. म्हणून रूपाचं दर्शन झालं तरी स्वरूपानुसंधानाची साधना होऊ शकते. आणि या रूपाला आपल्या स्वरूपानं शरणागत होणं, याचं नाव जो मज होय अनन्य शरण. आणि अशी जर शरणागती झाली तर भगवान आश्वासन देतात, त्याचे निवारी मी जन्म मरण, शरणागता शरण्य मीची एको. अक्षरे त्याच्याकरता देवाने आश्वासन दिलं. तर हा अनन्य शब्द जो वापरला आहे, आपल्या स्वतःच्या रूपतादाकार असणाऱ्या प्रकृतीला विसरून शरणागती, ही अनन्य शरणागती. अन्यमध्ये सगळ्यात जवळ काय? शरीर. आणि शरीर रूपानं सुद्धा त्याला विसरणं. अन्याचं सगळ्यात मोठं विसरायला अवघड असणारं हे शरीर आहे. म्हणून देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मग.
तरीच हा जीव सुख पावे माझा, बळे केशी राजा कळवाले. असं देह विसर आहे तोपर्यंत अनन्य नाही. तुम्ही जरी देहासहित साष्टांग पडले ना तर त्याला अनन्य नाही म्हणता येत. नमस्कार म्हणता येईल देहाचा, पण अनन्य म्हणजे देहाचा विसर पडून, देहाचा विसर पाडी म्हण, तरीच हा जीव सुख. म्हणून देहाच्या निरासे पावी जय ठाया. सगळ्यात शेवट अवघड जाती ती देहाध्यास. त्याचा एक टप्पा म्हणून सतत भजन करत करत देहाद्वारा नम्रता ठेवणं हे चांगलं आहे, पण कुठं गेलं पाहिजे शेवट? अनन्य शरण व्हायला देहाचा विसर पाडी मज, हा देह विसर पडला पाहिजे म्हणजे अनन्य शरणागती. आणि हा शॉर्टकट मात्र असा आहे की जर देहाचा विसर पडून स्व समजून जर तुम्ही भगवंताला शरण गेलात तर मात्र परमात्मा तुमची सगळी जबाबदारी परमात्मा घेतो. निर्भर भक्तीसारखं म्हारी दोरी थारे हात. ते लहान पोरगं जसं आईवर निर्भर होतं आणि निर्भर झालेली आई सांभाळते. किती सांभाळते तर त्याची वाटचालसुद्धा आईच करवते. ते फक्त मस्तपणे आईच्या कडेवर बसतं, कष्ट चालायचे नाहीत आणि प्रवास मात्र होतो. निर्भर पोराला स्वतःला चालावंच लागत नाही आणि त्याचा कोणताच प्रवास राहत नाही. जिथं आई जाईल तिथं ते पोहोचतो. स्वतःचे पाय थकत नाही, काही नाही, पण निर्भर पाहिजे. ते पोरगं जसं निर्भर असतं. सगळ्यात पोराच्या प्रवासाचं पाहायचं असलं ना तर माणसाची पोरं तरी अनाकानी करतील, रडतील, हातपाया पडतील. शरण निर्भर पोराचं उदाहरण पाहायचं म्हणजे मांजराचं पिल्लू. ती आई त्याला मानेला धरते, ते आपला हात सगळे ढिले सोडून देतं. बस माळी जेवते नेरे तेवते निवांतचे गेले. याला म्हणा अनन्य शरण. लक्षात घ्या. आपल्या देहाची काही अपेक्षा ठेवू नका, संबंध त्याच्यावर सोडून द्या. तो सगळं करील. हे जन्ममरण निवारण्याच्या एका वेगळ्या अंगाचा विचार मी आपल्यासमोर मांडतोय की जसं आपण वासनेच्या अंगानं चिकित्सा करतो तसं हे ज्याला अवघड जात असेल, हे सोपं जात असेल तर हे करा, पण यालासुद्धा काही काळापर्यंत, काही अंगापर्यंत समजण्याची प्रक्रिया आहेच, विवेकाची प्रक्रिया आहेच. हे मात्र लक्षात ठेव, ती नाही सुटत. तर विवेक प्रक्रिया 100% सुटणार नाही. तिथपर्यंत वैचारिक परमार्थाचा आळस करून चालणार नाही. काही भक्तमंडळी वैचारिक गोष्टी टाळाटाळी करतात, आळस करतात. नाही आम्हाला एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, ते भजन बरोबर आहे, ते करा, पण ते गाऊ म्हटलं कोण गाऊ, मन का बुद्धी का तुम्ही? गाऊमध्येच राहिलं ना परत. तर त्याच्यात बारकावा करण्याकरता हे समजून घ्या शास्त्र. सत्संगाने किती टप्प्यापर्यंत याची गरज आहे हे समजून घ्या आणि वैचारिक परमार्थाची उपेक्षा करू नका. सत्संगातून तुम्हाला काय होतं? वैचारिकच परमार्थ सांगितला तो, हे लक्षात घ्या. आणि तो समजून घेतानाच आपण उपेक्षा करतो. हे आपल्याला की नाही, आपल्याला काही समजत नाही, आपली एक गाऊ आम्ही उठवलं, एक ठोका आपला भजन करावं बस. पण त्याच्यातसुद्धा शुद्धता येण्याकरता काही टप्प्यात बुद्धीनं समजून घेतलंच पाहिजे. त्याच्या बाबतीत उपहास करू नका. असं आहे, त्याकरता सत्संग आहे. संत त्यातला तो बारकावा मर्म सांगतात की अनन्य शरणागती म्हणजे काय? देहाची शरणागती म्हणजे अनन्य नव्हे, पाया पडला म्हणजे शरण नव्हे. पाया पडायचं ट्रेनिंग उपयोगाला येईल. आपला अभिमान गळण्याकरता संतांनी आपल्याला सांगितले, पंढरीच्या लोकांना हे अभिमान पाया पडेजन एकमेका. तर हे ट्रेनिंग जरूर आहे, पण ही पूर्णता नाही. डोंगरे महाराज म्हणायचे, ज्याचं शरीर नमतं पण बुद्धी नमत नाही तो नमस्कार नाही. मे याचा अर्थ अहंकार, मीपणा. ज्याचा मीपणा नमला तो खरा नमस्कार. नमे इति नमः असा शब्द सांगायचा. याच्यातला मी गेला तो खरा नमस्कार. किंवा दुसरा शब्द सांगायचे, न मन, तर मन राहणार नाही अशी शरणागती म्हणजे नमन. तर तिथल्या तिथं शब्द सांगायचे, हे लक्षात घ्या. तर या वैचारिक समजून घेण्याच्या बाबतीत उपहास उपेक्षा न करता त्याची एक मर्यादा
विवेकापर्यंत पोहोचा. आपल्या फार जगाच्या भानगडीतलं संशोधन नाही कळलं तर सगळ्यात जवळ असणाऱ्या देहाचं संशोधन तरी कळावं की ज्ञानेंद्रिय काय, कर्मेंद्रिय काय. ज्ञानेंद्रियाची क्रिया म्हणजे शुद्ध पूर्ण क्रिया नव्हे. शरणागती करता कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पर्याप्त नाहीत. त्याला नम्र करा, पण स्व नमला पाहिजे, म्हणजे अनन्य शरण. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारे मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीची को. तर ही वारी म्हणजे अनन्य शरणागतीचं ट्रेनिंग देण्याकरता संतांनी घातलेलं साधन म्हणजे वारी आहे. असं आहे. तर आपण घरदार सोडतो दरवेळेला आणि त्याचा अभिमान बाळगतो, माझी महिन्याची वारी आहे. पण घरदार आतून इथपर्यंत खरंच सुटतं का? आज दिवसभर घराची आठवणच येणार नाही इतकं तरी. एकादशी देवाकरता दिली ना, मग घरची आठवण करू नका. रस्त्यातही मोबाईल, इथं आल्यावरही मोबाईल, गावाले ते सगळं जगत ते घर सतत जवळच ठेवतो. देवाच्या पार देवळात जातो तरी ते घर जवळच ठेवतो. तेव्हा बाह्य कृतीबरोबर अंतरकृती वाढावी याकरता हे समजून घ्या. अनन्य शरण. आपण असं राहिलं पाहिजे, देहाचा विसर झाला पाहिजे. पंढरपूरला असं थोडा वेळ एकादशीच्या दिवशी भजन करा की समय विसरा, देह विसरा, मग गोविंद ते काया भेद नाही देवात आहे. अशा पद्धतीचं भजन करता आलं पाहिजे. इथं येऊन अशा पद्धतीचा थोडा वेळ घालवता आला पाहिजे. म्हणजे हे समजून उमजून आपण इथं काळ गेला तर महाराज प्रेमे पाझरती लोचन काय, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, असं व्हायला. रामनामाची आवड निर्माण झाली. आवड आहे म्हणून आपण घराचा थोडा त्याग करून इथपर्यंत आलो. पण पुढचे अष्टसात्विक भाव कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हे नाहीत. आणि त्यामुळं स्वरूप आपलं स्वरूप पण त्याचं रूप स्वरूप एकच जातीचं आहे. ते प्रगट व्हायचं असेल ना, तो सर्वव्यापक आहे, तो हृदयात सुद्धा प्रगट होतो. म्हणून कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे म्हणजे अनन्याची ती अवस्था आहे. आणि त्या भावनेत इथं आपला काळ झाला पाहिजे, गेलं पाहिजे, तडफडलं पाहिजे. देवा का नाही जगत विसरत, का नाही जगत विसरत, मी काय विसरू शकत नाही. तळमळ तळमळ तळमळ. इथं आल्यावर त्याच्या डोक्यावर चरणावर मस्तक ठेवताना प्रार्थना करा, देवा किती दिवस झाले तुझ्याकडे येतोय, मला आता मजा ऐसे करी, तुझे पायी दृढ धरी, उपजला भाव तुझे तुमचे कृपे सिद्धी. दुर्बुद्धी जाऊ द्या, हे जगताबद्दलचं जे अट्रॅक्शन आहे चिकटा आहे तो माझा कमी होऊ द्या. अशी तळमळीची प्रार्थना एकादशीच्या दिवशी इथे येऊन झाले ना, हे नाथ मी तुझा आहे, आलो आहे तुझ्यासमोर, मन आवरत नाही, परत घरी जात आहे, देवा तू अशी कृपा कर, तुझ्यामध्ये ताकद आहे, तू जरी कृपा केली तर माझा जीव, तरीच हा जीव सुख पावे मला, बळे केशराजा कळवाले, असं वाटलं पाहिजे. लक्षात घ्या, आजचा एकादशीचा दिवस म्हणजे अशा स्मृतीमध्ये अष्टसात्विक भावामध्ये साधनेत घालवण्याचा दिवस आहे. एकादशी इंद्रियाद्वारे शरणागती, एकादशी इंद्रियांची विस्मृती म्हणजे अनन्य शरण, स्वद्वारा शरण बस. आणि असं शरणागती झाली ना तर देव आश्वासन देतात. आणि अशी शरणागती होण्याकरता तळमळ तळमळ आतली बेचैनी आणि प्रार्थना, जेवढी ताकद लावाल तेवढी स्वतःची लावा. जसं येण्याची ताकद लावली, इथं आल्यावर मी आता काही करणार नाही, दिवसभर जगताचा व्यवहार करणार नाही, देहाच्याकडे जास्त लक्ष देणार नाही, भजन करील बस रात्रंदिवस, असा प्रयत्न आपल्याकडून करा. आणि तरी ती माया तुम्हाला ओढायला लागली, सांभाळी सांभाळी आपुली ही माया, त्याला प्रार्थना करावी खूप कडकडून. आणि तडफडणाऱ्या जीवावर देवाची कृपा पण होते, हे लक्षात घ्या. तर अनन्य शरण होण्याची तडफड तर करा, प्रयत्न तर करा. आणि त्याच्यात जर तुम्ही सफल झालात प्रार्थनेनं, संतांच्या संगतीनं, ह्या धामामध्ये राहिल्यामुळं पवित्र दिवशी, तर भगवंताची कृपा होईल. आणि म्हणून मग
भगवान म्हणतात त्याची निवारी मी जन्म मरण, म्हणून वारकऱ्याकरता म्हटलं पंढरीचे वार करीन ते अधिकारी मोक्षाचे. जन्ममरण मिटलं म्हणजे मोक्ष झाला. तर ते मोक्ष झालं म्हणजे काय, जन्ममरण मिटणं. आणि जन्ममरण पांडुरंग मिटवतात असं आश्वासन दिलं आहे. म्हणून वारकऱ्याची वारी ही साधना परिपूर्ण साधना आहे. लक्षात घ्या, ही अपूर्ण साधना नाही, पूर्ण साधना. पंढरीचे वारकरी ते अधिकारी. जसं मुखे नाम हाती मोक्ष आईची साक्ष बहुतांचे, नामसाधना पूर्ण साधना. तसं पंढरीची धामसाधना वारी म्हणजे पूर्ण साधना. फक्त त्याच्यात विधी बरोबर अनन्य हा एक विधी आहे आणि ते प्रयत्न केला पाहिजे. दर वारीला असा प्रयत्न करा, थोडं थोडं पुढं चला. चरई वैती चरई वैती. निघाल्यापासून परत जाईपर्यंत घर आठवायचंच नाही. निघाल्यापासून परत जाईपर्यंत देहात ध्यास नको. अशी तडफड तडफड जर ठेवली, मी देवा करता आलो आहे, घोंगडी खरेदीला नाही, चाडं खरेदीला नाही आलो. अनन्य शरण, बाकी सगळ्या कामना त्यातून वजा झाल्या पाहिजे. प्रजहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. जसं स्थितप्रज्ञ आत्मनेव आत्मना तुष्ट असो, तसं परमात्म्य शरणागतीसुद्धा तशीच पाहिजे. प्रजहात यदा कामान विहाय कामान्य सर्वान, सर्व कामनांचा त्याग करून, देहाध्यासाचा त्याग करून आपल्याला ही शरणागती साधली की ही एवढी वारीसुद्धा तुमच्या कल्याणाचं कारण ठरेल. असं आहे. कारण त्याचंच आश्वासन, त्याचे निवारे मी जन्म मरण. शरणागता शरण्य मीची एको, पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम भगवान की जय. जय श्री राधे.